नमस्कार. सगळ्यांच्या वतीने बोलायचं मी किती वेळ बोलतो. खूप एक छान कार्यक्रम आयोजित केला तुम्ही. एक बरं का वाटतं की हल्ली जे काही चालू आहे सिनेमात त्याच्यात एक इतका मोठा कार्यक्रम फक्त म्युझिक लॉन्चसाठी केला. भगवान तुमचे खरंच खूप खूप खूप. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे लोक खूप खुश वाटतात. तुम्ही संविधान वाटलं त्याचा आनंद जास्त. आणि पहिला सिनेमा तुम्ही करता त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेतच. पण एक टिपिकल सिनेमा न करता तुम्ही वेगळ्या विषयाला हात घातलाय. तुम्हाला खूप त्याला सक्सेस मिळू अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तर कोणतरी धजावेल काहीतरी वेगळे विषय काढायला. आणि सगळेच इथे मान्यवर आहेत. म्हणजे खरं मी बोलण्यापेक्षा हे इकडे हास्यचित्रावले बोलले असेल तर खूप मजा आली असते. माझं हसं करू नका तुम्ही, फक्त तुम्ही हसवा लोकांना. पण थँक्यू सर, मला इथे बोलवल्याबद्दल. इतका छान कार्यक्रम तुम्ही अरेंज केल्याबद्दल. आणि खूप खूप विशेष हा सिनेमा खूप चालू दे. आणि तुमच्यासारखे निर्माते जर का काय म्हणतात त्याला म्युझिक लॉन्चला तुम्ही इतका जर का थाट केला असेल तर तुमच्यासारखे निर्मात्याची गरज आहे मराठी सिनेमांना. आणि खरंच एक छान कार्यक्रम अरेंज केला आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर बाकीचं माझं मनोगत वैशाली. तुम्हाला काय माहिती. चित्रपटाशी सांगीतिकदृष्ट्या जोडली गेले. पहिल्या गाण्याच्या वेळी मला माझी सरांची भेट झाली आणि मोहित या व्यक्तीबद्दल इतकं भरभरून का बोलत होता ते त्यांना भेटल्यावर लक्षात आलं. संगीतकार आमचा मोहित कुलकर्णी अत्यंत गुणी संगीतकार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इंडस्ट्रीत मोहित तुझं स्वागत आहे. खूप छान संगीत केलं आहे, खूप प्रॉमिसिंग संगीतकार आहे. जरूर तुम्ही ही गाणी ऐका. एका नवीन संगीतकाराला त्याचं ऑडियन्स लाभणं, त्याचा श्रोता वर्ग, त्याचा चाहता वर्ग लाभणं हे अशाच इव्हेंट्समधनं, अशाच उत्साही प्रोड्युसर्समुळे होतं की ज्यांना नवीन टॅलेंटला वाव द्यायची इच्छा असते आणि तेवढं धैर्य असतं. सो खूप खूप आभार तुमचे. आणि सर म्हणाले तसंच मलाही वाटलं की संगीत हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे. चित्रपट फिल्मी नॉट फिल्मी, पण फिल्मचं पहिलं पाऊल तुमचं या फिल्मकडे जाणारं ते म्हणजे आज तुम्ही ऑडिओ लॉन्च ठेवलेलं आहे. ही खूप आनंदाची कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही सगळे या ऑडिओ लॉन्चला इतके उपस्थित आहात ही फार धीराची गोष्ट आहे आणि खूप प्रॉमिसिंग गोष्ट आहे. व्हेरी हॅपी, व्हेरी ऑनर्ड की तुम्ही इतका वेळ आणि इतकी मेहनत ऑडिओसाठी घेत आहे. आज या ऑडिओला अजून 4 चांद लागलेत म्हणजे आपल्या देशातलं एक अत्यंत मानाचं असं म्युझिक लेबल या ऑडिओला मिळालं आहे, सारेगामा. बरोबर आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. सारेगामाचा स्वतःचा एका इतक्या वर्षांचा प्रवास आणि त्या असं नाव या म्युझिकला जोडलं जाणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांवर असू देत. रसिक मायबाप श्रोता असतो आणि त्यांच्या पुढे नवीन नवीन गाणी, नवीन शब्द आणि नवीन नवीन अरेंजमेंट्स म्हणूया, चाली म्हणूया, हे सगळं समोर आणताना अत्यंत आनंद आणि प्रॉमिसिंग वाटतं. थँक्यू सर, थँक्यू फॉर ग्रेसिंग दिस ओकेजन. ऑडिओ लॉन्चला आले ते सच अ प्राईड फॉर अस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
क्या बात आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी ही सुंदर कथा लिहिली, म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे सिनियर कलाकार बोलल्यानंतर पुन्हा खाली येणं बरं दिसत नाही, परंतु पब्लिक डिमांड महेश सरांची परवानगी घेऊन हास्य जत्रामधील एक दोन कलाकारांच्या भावना, शुभेच्छा मग ते सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा पॅडी दादा आपण सर्वांमध्ये नाव पुढे आलेलं आहे पॅडी कांबळे. नमस्कार. सर बोलल्यात, वैशालीताई बोलल्यात, त्याच्यानंतर खरं तर बोलणं नसतं. आमच्याकडे हा अल्टिमेट माणूस आहे की ह्याच्यानंतर ह्याच्या शब्दाच्या पुढे बोलायचं नसतं. आणि पण सर, सुगत सर, खरंच तुमचं खूप अभिनंदन. सुगत सर आमचे खूप जुने संबंध आहेत. जवळजवळ 8-10 वर्षांपासून आम्ही पुण्यात काही कार्यक्रमांनिमित्त आम्ही भेटत होतो. पण मला माहीत नव्हतं की तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा येणार आहात किंवा आणखीन काही तसं काय म्हणजे नाहीतर मी अगोदरच तुमच्याशी अप्रोच झालो असतो. आणि आम्ही फार भारतात भेटत नाही, आम्ही स्वित्झर्लंड, डावोसला वगैरे आम्ही भेटतो असतो. सर आता एवढ्याच रिसेंटला जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाला डावोसला, तेव्हा एका कार्यक्रमासाठी मी आणि गौरव मोरे आम्ही गेलो होतो आणि सर आणि बाकी कांबळे सर आणि आम्ही सगळे तिकडे डावोसला भेटलो होतो. सो भारतातला माणूस परदेशात एकत्र कुठेतरी भेटतो तेव्हा खूप छान वाटतं. आणि भारतातला मराठी माणूस जेव्हा एवढ्या ग्रँजरचा सिनेमा करतो, जसं काही म्हणाले तसं की म्युझिक लॉन्चसाठी एवढा सगळं तामझाम करणं खरंच खूप हल्ली कठीण झालं. म्हणजे निर्माता मिळणंच कठीण झालं. सरांना माहिती आहे निर्माता मिळे चांगल्या गोष्टींना किंवा लेखकांना जीव जातो, पण तुम्ही सगळ्यांच्या पाठी राहिलात, उभे राहिलात. मग सगळ्या टीमचं, क्रूचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. आज आम्हाला सगळ्यांना इकडे बोलावलं, तेवढा मान दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद पॅडी दादा. आणि नंतर लगेच आपली लाडकी महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन अभिनेत्री शिवानी परब, आपणही 2 शब्द व्यक्त व्हावं अशी विनंती. तर टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्यांना ज्यांना अभिनय आवडतो, कॉमेडीचं टायमिंग आवडतं. आपण इथे आमंत्रित करूया. जरा टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे. कोण कोण वैशाली